मित्र हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. क्लास 9 टॉपिक सेकंड वर्क अँड एनर्जी पार्ट 3. सो प्रिव्हियस सेशन मध्ये आपण कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आणि त्याचे डेरिव्हेशन पाहिले होते. सो व्हॉट पार्ट वी हॅव डिस्कस्ड इन द प्रिव्हियस सेशन, that is potential energy. So potential energy is given by mgh, where m is the mass, g is the acceleration due to gravity, and h is the height of an object. So it shows that potential energy of an object is depends on mass and height. G remains constant, so g is also there, but जर आपण मास आणि हाईटचा विचार केला तर हे व्हेरिएबल आहे, त्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. जी ची व्हॅल्यू सगळीकडे कॉन्स्टंट राहते, म्हणून मास आणि हाईट वरती ह्या व्हॅल्यू डिपेंड असतात पोटेन्शियल एनर्जीच्या. आणि त्या रिलेटेड एक एक्झाम्पल आपल्याला आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे, ते आपण आता डिस्कस करतो. सो अजय अँड अतुल हॅव बीन आस्क्ड टू डिटरमाइन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉल ऑफ मास m kept on a table as shown in the figure. So you can see Ajay is here and Atul is here. ते दोघे वेगवेगळ्या हाईट वरती आहेत आणि त्यांना हा जो बॉल दिसतोय याची पोटेन्शियल एनर्जी डिटरमाइन करायची आहे. व्हॉट आन्सर विल दे गेट? विल दे बी डिफरंट? व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस? तर याचं उत्तर सरळ पुढे दिलेलं आहे. सो पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह म्हणजे काय? सो इन केस ऑफ अतुल, जर आपण अतुलचा विचार केला तर अतुल या ठिकाणी उभा आहे आणि याच्यासाठी हा सरफेस जो आहे हा सरफेस कन्सिडर करून त्यानं इथून इथपर्यंतची हाईट कन्सिडर केली फॉर द बॉल आणि मग कॅल्क्युलेशन केलं आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी त्याला मिळाली. सो इन केस ऑफ अतुल पोटेन्शियल एनर्जी विल बी mgh2. बट इन केस ऑफ अजयच्या केसमध्ये हा जो बॉल आहे याची हाईट इथून इथपर्यंत भरणार आहे, की ज्याला आपण इथं टेक्स्टबुक मध्ये h1 दिलेलं आपण पाहू शकतो. यू कॅन सी दॅट. सो इन केस ऑफ अजय पोटेन्शियल एनर्जी असेल mgh2. म्हणजे याचा अर्थ काय म्हणले बा, द हाइट्स ऑफ बॉल विथ रिस्पेक्ट टू अजय अँड अतुल आर डिफरंट. सो पोटेन्शियल एनर्जीज विथ रिस्पेक्ट टू देम विल बी ऑल्सो डिफरंट. म्हणजे कोण विथ रिलेशन हा बॉल कुठे आहे त्याची हाईट आणि तो व्यक्ती कुठे आहे किंवा सरफेस कुठे आहे तिथून आपल्याला हाईट कन्सिडर करावी लागते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह. पोटेन्शियल एनर्जी ही जी कन्सेप्ट आहे ती रिलेटिव्ह आहे डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जी ज्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल मला डिटरमाइन करायची त्याच्या पोझिशन वरती आपल्याला पोटेन्शियल एनर्जी डिटरमाइन करता येते. सो दॅट इज व्हाय पोटेन्शियल एनर्जी इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. And now let us move to the very important part, that is transformation of energy. Now in this section or in this part, what we will discuss, how energy get transformed from one form to another form. So as we know, energy having the energy which we found that it exists in different forms. So which are the different forms of energy? So we have wide form or different forms of energy like mechanical energy, electrical energy, heat energy, chemical energy, nuclear energy, light energy, sound energy. So these are some forms of energy. Which type of energy is used in each of the following process? आता आपल्याला यामध्ये कोणकोणत्या प्रकारची एनर्जी यूज केली जाते हे प्रश्न विचारलेले आहेत. हे स्ट्रेच्ड पीस ऑफ रबर, यामध्ये पोटेन्शियल एनर्जी, whenever we stretch the rubber it acquire a definite shape and that because of that shape it has potential energy. Fast moving car, obviously it has energy due to its motion, so it will be kinetic energy. The whistle of cooker due to steam. आता इथं लक्षात घ्या, whistle of cooker due to steam, इथं जी एनर्जी आहे it is only because of potential energy of the steam which get collected inside the cooker. ती potential energy काय करते, whistle होण्यासाठी रिस्पॉन्सिबल ठरते. द क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी. सो हिअर वी हॅव डिफरंट काइंड्स ऑफ एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स. सो बेसिकली त्यामध्ये केमिकल एनर्जी स्टोअर असते आणि क्रॅकर्स बर्न झाल्यानंतर किंवा एक्सप्लोड झाल्यानंतर त्यातून लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी आणखी काही वेगळ्या प्रकारच्या एनर्जीज बाहेर पडतात. ब्रेकिंग ऑफ ग्लास विंडो पॅन बिकॉज ऑफ लाऊड नॉईज. तर इथं साऊंड एनर्जी आहे. सो हे आपल्याला काय दाखवते, एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन टाइप टू अनदर. सो इट शोज दॅट एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन टाइप टू अनदर. फॉर एक्झाम्पल, द एक्सप्लोडिंग फायर क्रॅकर कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू लाईट, साऊंड अँड हीट एनर्जी.
सो जस्ट वी हॅव डिस्कस दॅट एक्झाम्पल. ज्यावेळी फायर क्रॅकर्स एक्सप्लोड होतात, त्यातून लाईट, साऊंड आणि हीट एनर्जी बाहेर पडते. सो हे काय दाखवतं, एनर्जी ही एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. आणि इव्हन ह्या चार्ट मध्ये, या टेबल मध्ये पण आपल्याला दिसतं, यू कॅन सी इन दिस इमेज, या इमेज मध्ये पण एनर्जी कशी ट्रान्सफॉर्म होते हे आपल्याला दिसून येते. सो वी कॅन हॅव we have a conversion of electrical energy into heat energy by means of heater or geyser. Electrical energy can be converted into sound energy by means of loudspeaker, or sound energy can be converted into electrical energy by means of microphone. सो इथं जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या एनर्जीज कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म होतात, केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द केमिकल एनर्जी, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. लाईट इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन लाईट एनर्जी मध्ये होऊ शकतं, किंवा लाईट एनर्जी ही पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये इंटरकन्वर्ट करू शकतो बाय मीन्स ऑफ सोलार सेल और फोटो इलेक्ट्रिक सेल. सो एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ओके, आता हे आपल्याला महत्वाचा मुद्दा का लक्षात घ्यायचा आहे, कारण आपण यानुसार आपण इथे एक लॉ पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, सो इथं आपण ही डायग्राम ऑब्झर्व केली आणि आपल्या असं लक्षात आलं, ऍट द एंड ऑफ ऑब्झर्विंग दिस डायग्राम वी केम टू नो दॅट एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एनर्जी ही एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म आपण करू शकतो. अँड नाउ लेट अस डिस्कस दिस लॉ. Law of conservation of energy. Energy can neither be created nor be destroyed. It can be converted from one form to another. Thus, the total amount of energy in the universe remains constant. काय म्हटलंय पहा, energy neither be created. We cannot create energy, or even we cannot destroy energy. आपण एनर्जी क्रिएट ही करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय ही करू शकत नाही. फक्त आपण काय करतोय, वी कॅन कन्वर्ट इट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आपण एनर्जी जी आहे ही एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय, रूपांतरित करतोय. वी आर जस्ट ट्रान्सफॉर्मिंग वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. दस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आणि म्हणून जेवढी एनर्जी युनिवर्स मध्ये आहे ही कॉन्स्टंट राहते, कारण एनर्जी क्रिएट होत नाही याचा अर्थ एनर्जी वाढणार पण नाही, आणि एनर्जी डिस्ट्रॉय होत नाही याचा अर्थ एनर्जी कमी पण होणार नाही. वाढत नाही, कमी पण होत नाही याचा अर्थ काय, ती कॉन्स्टंट राहते, फक्त त्याच्यामध्ये इंटर कन्वर्जन होते. एनर्जी ओनली जस्ट ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. सो दिस लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि हाच लॉ तुम्ही 12th सायन्स मध्ये थर्मोडायनामिक्स हा जो टॉपिक आहे त्यामध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणून शिकणार आहात, सेम लॉ. त्यामुळे हा लॉ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, लक्षात घेणं. सो एनर्जी can neither be created nor be destroyed, but it can be converted from one form to another. So total amount of energy in the universe remains constant. आता हे समजण्यासाठी आपण इथे एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. Make two pendulums of same length with the help of thread and nut. Tie another thread to the horizontal position. So पहा, इथे आपण एक थ्रेड आहे. So you can see thread here. सो ह्या थ्रेडला आणखी दोन थ्रेड आपण बसवलेले आहेत की ज्याच्या एंडला नट बोल्ट बसवलेले आहेत. ॲज पर जे दिलेले आहेत त्यानुसार आपण ती अरेंजमेंट केलेली आहे. टाय टू पेंडुलम्स टू द हॉरिझॉन्टल थ्रेड. सो दिस इज आवर हॉरिझॉन्टल थ्रेड आणि याला आपण दोन पेंडुलम बसवलेले आहेत. सो तुम्ही पाहू शकता इमेज मध्ये या, इन सच अ वे दॅट दे विल नॉट हिट इच अदर व्हाईल स्विंगिंग. आता हे अशा पद्धतीने बसवायचे आहेत की ज्यामुळे हे एकमेकांवरती आदळणार नाही. नाउ स्विंग वन ऑफ द पेंडुलम अँड ऑब्झर्व व्हॉट डू यू सी. आता यातला एक पेंडुलम आपण इकडे खेचायचा आणि तो सोडून द्यायचा, म्हणजे तो स्विंग करायचा आहे. सो यू कॅन जस्ट पुल इट हिअर ऑन लेफ्ट हँड साइड, और एक कोणताही पेंडुलम आपल्याला स्विंग करायचा आहे. काय दिसतं आपल्याला, you will see that as the speed of oscillation of pendulum slowly decreases, the second pendulum, which was initially stationary, it begins to swing. Thus one pendulum transfer its energy to the another. आता हे ऍक्टिव्हिटी केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. तर हा पेंडुलम, समजा आपण हा पेंडुलम इकडे ओढून सोडून दिला, तो स्विंग व्हायला सुरुवात करतो. इट विल मूव्ह हिअर हिअर, आणि जसं त्याचा स्पीड कमी होईल तसं हा सेकंड पेंडुलम स्विंग व्हायला सुरुवात करतो. याचं कारण ह्या पेंडुलम मधील एनर्जी ही या सेकंड पेंडुलम मध्ये ट्रान्सफर होते. सो देर इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी फ्रॉम वन पेंडुलम टू द अदर. म्हणजे इथं एनर्जी
डिस्ट्रॉय नाही झाली तर ती या पेंडुलम मधून या पेंडुलम कडे ट्रान्सफॉर्म होते असं आपल्याला इथं दिसून येतं या एक्झाम्पल मध्ये. सो इट ऑल्सो शोज दॅट what energy can be transformed from one form to another. So it is very simple experiment you can carry out at your home. आपल्याला घरी हे अशा प्रकारचे थ्रेड किंवा नट बोल्ट अवेलेबल होतील, त्यामुळे हा एक्सपेरिमेंट आपण घरीही करू शकतो. यू कॅन तुम्ही हा परफॉर्म करून बघू शकता की जेणेकरून तुम्हाला कन्फर्म होईल की अशा पद्धतीने हे घडून येत. ओके, नाउ let us move to the next part, that is free fall. आणखी एक नवीन कन्सेप्ट आपल्याला आलेली आहे इथे की ज्याला फ्री फॉल असं म्हटलेलं आहे. सो व्हॉट इज फ्री फॉल अँड व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फ्री फॉल हे आपल्याला इथे डिस्कस करायचं. एक छोटस एक डेरिवेशन आपल्याला इथे पाहावं लागेल त्यासाठी. सो फ्री फॉल, if we release an object from height it get pulled towards the earth because of its gravitational force. So as we all know, कोणताही ऑब्जेक्ट हा ठराविक हाईट वरून सोडला तर तो जमिनीवरती जाऊन पडतो बिकॉज ऑफ व्हॉट? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज ओनली बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, an object falling solely under the influence of gravitational force is said to be in free fall or falling freely. असा जो ऑब्जेक्ट आहे हा फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळे, गुरुत्वाकर्षण शक्तीच्या परिणामामुळे हा खाली जमिनीवरती पडत असेल तर याला आपण म्हणू शकतो की तो ऑब्जेक्ट हा फ्री फॉल मध्ये आहे. सो ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली. इट फॉल ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ व्हॉट? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Look at the kinetic energy and potential energy of an object of mass m falling freely from height h when the object is different at different heights. आता आपल्याला काय करायचं आहे की या केसमध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे हा वेगवेगळ्या हाईट वरती असताना त्याची असणारी टोटल एनर्जी इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पाहायचा. एखाद्या ऑब्जेक्टची टोटल एनर्जी देण्यासाठी आपण काय करतो? वी टेक सिम्पली सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. कोणत्याही ऑब्जेक्टची टोटल एनर्जी ही काय असते? इट इज इक्वल टू द कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. तर आपण ऑब्जेक्टचं मास m कन्सिडर केलेला आहे आणि हा ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होतोय असं समजतोय आपण ऍट हाईट h. फ्रॉम हाईट h वरून तो ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होतोय, खाली पडायला आहे. वेन ऑब्जेक्ट ऍट डिफरंट हाईट आपण काय करणार आहोत? त्याची टोटल एनर्जी पाहणार आहोत की जेणेकरून आपल्याला कन्फर्म होईल की एनर्जी ही वाढतही नाही आणि कमी होत नाही, ती कॉन्स्टंट राहते. म्हणजेच आपण इथं पुन्हा एकदा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा कन्फर्म करणार आहोत. ओके, तर पहा इथे आपण काय कन्सिडर करतोय? वी आर कन्सिडरिंग अन ऑब्जेक्ट ऍट पॉइंट ए. ए या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, आणि so this object is at point A. तिथून आपण तो ऑब्जेक्ट h एवढ्या हाईट वरून, so you can see here that object is released from height h. So this will be the height from which that object is released. Now आता आपण इथं हा ऑब्जेक्ट हा सरफेस वरती आल्यानंतर त्या ठिकाणी C पॉइंट दिलेले, पण इन बिटवीन या दोन म्हणजे सरफेस टू जी ऍट हाईट ए आपण जिथं म्हटलं त्याच्या बरोबर मध्ये आणखी एक पॉइंट कन्सिडर करतो की ज्याला बी असं म्हणतात. सो ऑब्जेक्ट इज ऍट पॉइंट ए ऍट हाईट h. सो ऑब्जेक्ट हा ए या पोझिशनला असताना त्याची हाईट आहे h आणि तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी आल्यानंतर तो ए टू बी हे जे डिस्टन्स कव्हर केलंय ते घेतलेलं आहे आपण h. ओके, नाउ इफ यू कन्सिडर ऍट पॉइंट सी द ऑब्जेक्ट विल बी ऑन ग्राउंड. सी या ठिकाणी आल्यानंतर ऑब्जेक्ट जो असेल तो जमिनीवरती असेल. सो बी टू सी हे जे अंतर आहे हे आपण कसं केलं? h मायनस एक्स, बिकॉज टोटल हाईट h आहे, ए टू बी हे अंतर x आहे, तर बी टू सी हे अंतर काय असणार आहे? h मायनस एक्स. सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपण कन्सिडर करू. आता आपण काय करणार आहोत? वी विल कॅल्क्युलेट एनर्जीज ऑफ ऑब्जेक्ट ऍट पॉइंट ए बी सी. ऑब्जेक्ट ए बी सी या ठिकाणी असताना त्याची टोटल एनर्जी आपण काउंट करणार आहे. पण त्याच्या अगोदर आणखी एक मुद्दा लक्षात घ्या. ऍट पॉइंट ए ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी असेल, म्हणजे आपण तिथून रिलीज करायच्या अगोदर त्याची जी व्हेलॉसिटी असेल ती इनिशियल व्हेलॉसिटी असेल आणि ती ऑब्वियसली असणार आहे 0 बिकॉज ऑब्जेक्ट इज स्टेशनरी. सो इनिशियल व्हेलॉसिटी विल बी 0. ओके, आणि मग आपण ऑब्जेक्ट बी आणि सी या ठिकाणी आल्यानंतर त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जी आहे ते आपण डिटरमाइन करणार आहोत. सो आता आपण सुरुवात करूया ऍट पॉइंट ए. सो ऍट पॉइंट ए, ए या ठिकाणी असताना ऍट पॉइंट ए
ऑब्जेक्टची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती 0 आहे. So what will be the kinetic energy of object? So kinetic energy of object is equal to 1 by 2 mu square घेतो, कारण आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला काय आहे, 1 by 2 मास इंटू व्हेलॉसिटी ब्रॅकेट व्हेलॉसिटी स्क्वेअर. सो व्हेलॉसिटी आपण u घेतलंय नोटेशन, सो इज इक्वल टू 1 by 2 m 0 स्क्वेअर विच इज इक्वल टू 0. सो ए या ठिकाणी ऑब्जेक्टची जी कायनेटिक एनर्जी आहे ती मिळालेली आहे 0. And what will be the potential energy? So potential energy of object is equal to, as usual, object हा h एवढे हाईट वरती आहे, so potential energy मिळाली mgh. मग आता आपल्याला काय पाहिजे, टोटल एनर्जी पाहिजे. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हे आपल्याला माहिती आहे. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आणि जस्ट आपण आता कायनेटिक एनर्जी पाहिली ती की 0 आहे आणि पोटेन्शियल एनर्जी आहे mgh. सो टोटल एनर्जी जी आहे ऑब्जेक्टची ए या पोझिशनला असताना ती आहे mgh. सो इन दिस वे we have determined the total energy of object at point A. So at point A ला असताना at A position the total energy of object will be mgh. A या ठिकाणी असताना ऑब्जेक्टची जी टोटल एनर्जी आहे इज इक्वल टू mgh आलेलं आहे. याचं कारण असं आहे, द रिझन इज बिहाइंड दॅट कायनेटिक एनर्जी विल बी 0 बिकॉज इनिशियल व्हेलॉसिटी इज 0 अँड पोटेन्शियल एनर्जी विल बी mgh बिकॉज ऑब्जेक्ट इज ॲट हाईट h. सो टोटल एनर्जी इज इक्वल टी म्हणजे टोटल एनर्जी आपण घेतली आहे. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस potential energy, but potential energy is mgh, kinetic energy is equal to 0, so 0 plus mgh, total energy is equal to mgh. so ही मिळाली आपल्याला ऑब्जेक्टची ए या ठिकाणी असताना टोटल एनर्जी. नाउ लेट अस मूव टू द पॉइंट बी. आता बी पॉइंट कडे जाऊ आपण. तिथे गेल्यानंतर काय होतं ते पाहू. सो ए या पॉइंटला असताना ऑब्जेक्टची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती आपल्याला mgh एवढी मिळालेली आहे. सॉरी, टोटल एनर्जी ही mgh एवढी मिळाली आहे. आता आपण जातोय सेकंड पॉइंटला, म्हणजेच ऍट पॉइंट बी. आता समजा हा ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी ज्यावेळी बी या ठिकाणी येतो त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी असते vb. सो लेट vb इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ऍट पॉइंट बी. vb इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ऍट पॉइंट बी. आपण तिथं vb असं नोटेशन दिलंय. सो हे लक्षात घ्या. सो ऍट पॉइंट बी velocity of object will be vb. आता ऑब्जेक्ट जो आहे हा A to B येत असताना डिस्टन्स जे कव्हर करतोय ते आहे x. सो x इज द डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट कव्हर्ड. मग आता आपण याचा यूज करून आपण ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी आहे ती डिटरमाइन करणार आहोत. सो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स third kinematical equation or third equation of motion, v square is equal to u square plus twice as. ओके, पण आता इथं इनिशियल व्हेलॉसिटी आपण मगाशी पाहिली की 0 आहे ऑब्जेक्टची. ए या ठिकाणी असताना इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. देन इथं ऍक्सिलरेशन हे कशामुळे आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो ए इज इक्वल टू जी येणार आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा पॉइंट, इथं जे डिस्प्लेसमेंट झालेली आहे ऑब्जेक्टची इज इक्वल टू एक्स आहे. Okay, so displacement of an object is nothing but equal to x. So आपण हे सगळे नोटेशन्स इथे घेऊ आणि ऍट द सेम टाइम v इज इक्वल टू vb, का तर आपण व्हेलॉसिटी ऍट पॉइंट बी कन्सिडर केलेली आहे vb. सो vb स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर 0 प्लस 2 a च्या ठिकाणी g घेणार आहोत आपण बिकॉज इथं जी ऍक्सिलरेशन आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ती x एवढी झालेली आहे. सो vb स्क्वेअर is equal to 2gx. काय आलं, 2gx आलेलं आहे. सो ऍट दिस पॉइंट कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट, या ठिकाणी ऑब्जेक्टची जी कायनेटिक एनर्जी आहे ती असणार आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू 1 by 2 m vb square which is equal to 1 by 2 m into ब्रॅकेट किती आलेली आहे 2gx. 2 ला 2 कॅन्सल होतं आणि टोटल कायनेटिक एनर्जी राहते mgx. सो टोटल कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट B इज इक्वल टू mgx. दॅट इज अबाउट टोटल कायनेटिक एनर्जी. आणि
व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी साठी आपण इथं हाईट कन्सिडर करतो. वी आर कन्सिडरिंग हाईट. तर बी या ठिकाणी आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे ऑब्जेक्टची. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgx. आता आपण पाहणार आहोत पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. ती किती असेल? सो इट इज इक्वल टू mgk इंटू हाईट किती आहे ऑब्जेक्टची ऍट पॉइंट बी. ऍट पॉइंट बी हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू h मायनस एक्स. हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू h मायनस एक्स. सो तर या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे मास इंटू एक्सेलरेशन इंटू हाईट. हाईट आहे h मायनस एक्स. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mg. आपण ब्रॅकेटच्या आत घेऊ mgh मायनस mgx. ओके. आणि जर आपण टोटल एनर्जी फाइंड आउट केली तर टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आणि जस्ट आपण मागाशी पाहिलेलंच आहे की टोटल कायनेटिक एनर्जी जी मिळाली ती मिळाली mgx. सो कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी आहे mgx प्लस पोटेन्शियल एनर्जी काय मिळाली mgh मायनस mgx. सो mgx प्लस आहे mgx मायनस आहे ते निघून जाईल आणि टोटल एनर्जी राहणार आहे mgh. सो टोटल एनर्जी विल बी mgh. हे आपल्याला इथं कन्फर्म होत आहे आणि हे आपण पुन्हा एकदा चेक करूया बाय मीन्स ऑफ टेक्स्टबुक. टेक्स्टबुकचा वापर करून आपण ते चेक करू शकतो. सो यू कॅन सी इन द टेक्स्टबुक हिअर ऑल्सो. तुम्हाला इथं पण पाहू शकता. सो पहिला ए या पोझिशनला असताना जी टोटल एनर्जी मिळालेली आहे ती mgh मिळाली. आणि आता बी या ठिकाणी आल्यानंतर ऍट पॉइंट बी कायनेटिक एनर्जी mgx मिळाली. पोटेन्शियल एनर्जी mgh मायनस mgx मिळाली. आणि या दोन्हीची सम केली असता mgx कॅन्सल होतं आणि राहतं mgh. म्हणजे जेवढी एनर्जी ए या ठिकाणी असताना ऑब्जेक्टची होती तेवढीच एनर्जी बी या ठिकाणी आल्यानंतर ऑब्जेक्टची आहे. हे आपल्याला इथं कन्फर्म होत आहे. ओके. आणि आता आपण पुढे जाणार आहोत सी या ठिकाणी ऑब्जेक्टची जी टोटल एनर्जी आहे ती डिटरमाइन करण्यासाठी. सो दोन्ही ठिकाणी ऍट पॉइंट ए आणि ऍट पॉइंट बी आपल्याला सेम एनर्जी मिळालेली आहे दॅट इज mgh. आणि आता आपण जाणार आहोत ऍट पॉइंट सी. सी या ठिकाणी नेमकी किती टोटल एनर्जी मिळते ते आपण आता पाहणार आहोत. सो आता सी या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कन्सिडर करावी लागणार आहे vc. ओके. आणि ती आता आपल्याला इथं कन्सिडर करून मग पुढे जावं लागणार आहे. सो लेट अस डिटरमाइन कायनेटिक एनर्जी फर्स्ट ऍट दिस पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. सो आता आपण सी या ठिकाणी जातोय. सो लेट मी क्लिअर ऑल दीज थिंग्स फर्स्ट. म्हणजे आपल्याला पुढे जाऊन ती एनर्जी डिटरमाइन करता येईल टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी. सो आता सी या ठिकाणी आल्यानंतर व्हेलॉसिटी कन्सिडर करतोय v. कारण बी या ठिकाणी आल्यानंतर व्हेलॉसिटीसाठी नोटेशन आपण vb घेतलं होतं. आता सी या ठिकाणी आल्यानंतर व्हेलॉसिटीसाठी नोटेशन आपण vc घेतलं. सो ऍट पॉइंट सी या ठिकाणी आल्यानंतर पहा काही कन्सिडरेशन करणार आहोत आपण. इनिशियल व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची u घेतलेली आहे की जी 0 आहे. सो ऍट पॉइंट सी u विल बी 0. त्याबरोबर h इज इक्वल टू काय असणार आहे ऑब्जेक्टची हाईट किती असणार आहे. सो सॉरी ऑब्जेक्टची जी झालेली डिस्प्लेसमेंट आहे ए टू बी सॉरी ए टू सी ही झालेली डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू हाईट असणार आहे. सो हाईट इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके. आणि आणखी एक ऍक्सिलरेशन इज ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो ए इज इक्वल टू जी आली. पुन्हा एकदा ऍट पॉइंट सी ऑब्जेक्ट जो सुरू होता सुरुवातीला त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती. सो u इज इक्वल टू 0. ऑब्जेक्टने जे डिस्प्लेसमेंट झाली म्हणजे त्यानं जे डिस्टन्स कव्हर केलं ते इज इक्वल टू हाईट आहे आणि इथं ऍक्सिलरेशन इज ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि यावरून आपण ऑब्जेक्टची सी या ठिकाणी असताना व्हेलॉसिटी डिटरमाइन करायची आहे. सो ती व्हेलॉसिटी आपण vc म्हटलं. सो अगेन अकॉर्डिंग टू थर्ड इक्वेशन ऑफ मोशन vc स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. पण आता इथं u 0 आहे आणि a म्हणजे g आहे आणि s म्हणजे काय आहे हाईट आहे. सो vc स्क्वेअर ची व्हॅल्यू जी मिळाली आपल्याला इथं इज इक्वल टू 2gh. आणि
व्हीसी स्क्वेअर म्हणजेच ॲट पॉईंट सी व्हेलॉसिटी आपल्याला मिळालेली आहे. सो अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी वी हॅव इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mvc स्क्वेअर विच इज नथिंग बट इक्वल टू, आता व्हीसी च्या ठिकाणी 2gs ठेवूया आपण, 1/2 m इंटू 2gh. ओके, आणि इथं 2 ला 2 कॅन्सल होईल आणि कायनेटिक एनर्जी राहणार आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असेल, mgh. सो ॲट पॉइंट सी ऑब्जेक्टची जी कायनेटिक एनर्जी आहे ती मिळालेली आहे आपल्याला mgh एवढी. सो रिमेंबर, आता आपण ॲट पॉइंट सी कायनेटिक एनर्जी मिळाली mgh. आता याच ठिकाणी आपण ऑब्जेक्टची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती डिटरमाइन करणार आहोत. सो ॲट पॉइंट सी पोटेन्शियल एनर्जी मिळाल्यानंतर आपण काय करणार आहोत, टोटल एनर्जी डिटरमाइन करणार आहोत. सो ॲट पॉइंट सी व्हॉट विल बी द हाईट, ऑब्जेक्ट हा सरफेस वरती आहे ना, सो हाईट विल बी 0. यू कॅन सी इन द डायग्राम, ॲट पॉइंट सी ऑब्जेक्ट जो आहे हा सरफेस वरती आहे, त्यामुळे या ठिकाणी हाईट असणार आहे 0, बरोबर. आणि मग हे कन्सिडर करून आपण ऑब्जेक्टची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती आपण इथं घेतोय. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh, बट हाईट इज इक्वल टू 0. सो mgh विल बी 0 बिकॉज h इज इक्वल टू 0. मग पोटेन्शियल एनर्जी पण मिळाली. ओके, सो टोटल एनर्जी इज इक्वल टू, अगेन इथं जसं आपण आतापर्यंत करत आलो, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, विच इज इक्वल टू, आता कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळाली mgh ॲट पॉइंट सी. ओके, सो ॲट पॉइंट सी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgh and potential energy is equal to 0. So total energy at point C is equal to mgh. आणि या तिन्ही केसेस मध्ये आपल्याला असं दिसून आलंय की ऑब्जेक्टची जी टोटल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट राहिली आहे. सो फ्रॉम ऑल दीज 3 इक्वेशन्स, या तिन्ही इक्वेशन वरून आपल्याला कन्फर्म झाले किंवा तिन्ही केसेस वरून आपल्याला कन्फर्म असं झालंय की ऑब्जेक्टची जी टोटल एनर्जी आहे, आयदर तो ऑब्जेक्ट ए या ठिकाणी असेल, बी या ठिकाणी असेल किंवा सी या ठिकाणी असेल. सो फ्रॉम इक्वेशन, आता हे पहिलं इक्वेशन पुन्हा एकदा आपण हे रिवाइज करणार आहोत. पहिल्या इक्वेशन मध्ये टोटल एनर्जी मिळाली mgh ॲट पॉइंट ए, ॲट पॉइंट बी गेल्यानंतर पुन्हा टोटल एनर्जी मिळालेली mgh, आणि ॲट पॉइंट सी आल्यानंतर ऑब्जेक्टची टोटल एनर्जी मिळालेली आहे mgh. So from all these 3 equations we can see that total energy of object at all 3 points, that is ABC, is constant. Okay, so energy तिन्ही ठिकाणी कॉन्स्टंट राहते, आयदर तो ए या ठिकाणी असेल ऑब्जेक्ट किंवा बी या ठिकाणी असेल किंवा सी या ठिकाणी असेल, एनर्जी रिमेन्स द कॉन्स्टंट. सो पहा काय म्हटलंय, thus every point has potential energy when it is at height above the ground. प्रत्येक पॉइंटला जर आपण पाहिलं तर काही ना काहीतरी पोटेन्शियल एनर्जी आहे. ए पॉइंटला टोटल पोटेन्शियल एनर्जी आहे, बी पॉइंटला काही तर पोटेन्शियल एनर्जी मिळालेली आहे आपल्याला mgh मायनस mgx एवढी मिळालेली आहे, तेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे. सो ज्यावेळी ऑब्जेक्ट हा ग्राउंडच्या ठराविक हाईट वरती, पर्टिक्युलर हाईट वरती होता, तिथं पोटेन्शियल एनर्जी होती, अँड it keeps getting converted into kinetic energy as object falls towards the ground. आता तसंच आपण प्रत्येक ठिकाणी कायनेटिक एनर्जी ए पॉइंटला 0 होती, बी पॉइंटला आल्यानंतर काहीतरी कायनेटिक एनर्जी मिळाली, ओके, आणि सी पॉइंटला आल्यानंतर फक्त आणि फक्त काय होती, कायनेटिक एनर्जी, इथं पोटेन्शियल एनर्जी 0 होती. हे काय दाखवतं की ऑब्जेक्ट जसा हाईट वरून खाली खाली येतो तशी त्याची पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत जाते आणि कायनेटिक एनर्जी वाढते. सो ॲज ऑब्जेक्ट फॉल्स टू द ग्राउंड इट्स कायनेटिक एनर्जी increases because potential energies get converted into kinetic energy. So on reaching the ground at point C, all potential energy is getting converted into kinetic energy. So at point C आल्यानंतर ऑब्जेक्टची जी टोटल पोटेन्शियल एनर्जी होती सुरुवातीला, ती सगळी आता कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेली आहे. दॅट इज टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो ॲट पॉइंट ए आपल्याला टोटल एनर्जी मिळाली आहे mgh, ॲट पॉइंट बी ही आपल्याला टोटल एनर्जी मिळालेली आहे mgh, आणि ॲट पॉइंट सी टोटल एनर्जी मिळालेली आहे mgh. म्हणजे जेवढी पोटेन्शियल एनर्जी ए या ठिकाणी होती ती सगळी सी या ठिकाणी आल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट झालेली आहे, इट इज गेट कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी.
So that is what it shows that energy is converted from one form to another. एनर्जी फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये रूपांतरित होते, ट्रान्सफॉर्म होते. एनर्जी इथं डिक्रीज किंवा क्रिएट किंवा डिस्ट्रॉय ही झालेली नाही. सो दॅट इज व्हॉट वी कॉल फ्री फॉल. आणि अकॉर्डिंग टू फ्री फॉल आपण हे जे प्रिन्सिपल आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हेही आपण इथं क्लिअर केलेलं आहे. आणि हे तुम्हाला फक्त इथं न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन दोन्ही ठिकाणी वापरायचं. त्यावरून आपल्याला बी आणि सी या ठिकाणी पर्टिक्युलर टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करता येते. इट इज व्हेरी सिम्पल. सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. आणि आपण लास्ट पार्ट मध्ये येतो या टॉपिकच्या, दॅट इज पॉवर. सो कॅन युअर फादर क्लाइंब स्टेअर्स ॲज फास्ट ॲज यू कॅन? ऑब्व्हियसली नॉट. तुमच्या वडिलांपेक्षा तुम्ही स्टेअरकेसवरती किंवा जिन्यावरती एवढ्या फास्ट चढू शकत नाही. विल यू बी एबल टू ओव्हरहेड टँक वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ बकेट ऑर अन इलेक्ट्रिक मोटर? समजा एका पर्टिक्युलर हाईट वरती वॉटर टँक आहे, तुम्हाला बकेटनं पाणी भरायला सांगितलं, तोच टँक जर इलेक्ट्रिक मोटरने आपण पाणी त्यामध्ये भरलं तर लवकर काम कोण करणार आहे? ऑब्व्हियसली इलेक्ट्रिक मोटर. सपोज राजश्री, यश, रंजित हॅव टू रीच टॉप ऑफ द स्मॉल हिल. राजश्री वेंट बाय कार, यश वेंट सायकलिंग, रंजित वेंट वॉकिंग. आता या तिन्हीपैकी तिन्ही पण लक्षात घ्या, ऑल ऑफ देम चूज सेम पाथ. तिघे पण एकाच मार्गाने गेले. ऑब्व्हियसली पहिलं कोण पोहोचणार आहे आणि लास्ट कोण पोहोचणार आहे? राजश्री विल रीच देअर फर्स्ट बिकॉज शी वेंट बाय कार, ती कारने गेली. त्यानंतर यश, कारण तो सायकलने गेलाय. आणि रंजित सगळ्यात शेवटी पोहोचेल कारण तो चालत गेलेला आहे. सो आता या तिन्ही एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसतंय? द वर्क डन इज सेम. किंवा ह्या शेवटच्या एक्झाम्पल मध्ये पण आपण पाहू शकतो वर्क तिघांनी तेवढंच केलंय, पण त्या वर्क कंप्लीट करण्यासाठी प्रत्येकाला लागलेला जो वेळ आहे किंवा त्यांना जे टाइम रिक्वायर्ड आहे हे सेम नाही. So, but the time taken to perform work is different for each of the person or each method. प्रत्येकासाठी टाइम जे लागलेलं आहे ते वर्क पूर्ण करण्यासाठी ते सेम नाही, किंवा प्रत्येकानं वेगवेगळ्या मेथडने आपलं वर्क पूर्ण केलं आणि त्यासाठी लागणारं टाइम वेगळं आहे. सो जे वर्क डन आहे, जे कार्य आहे ते किती स्लो किंवा किती फास्ट करू शकतो हे एक्सप्रेस करण्यासाठी सायन्समध्ये एक टर्म वापरली जाते. द टर्म इज कॉल्ड एज पॉवर. सो एखादं वर्क डन किती वेळात कंप्लीट केलं, म्हणजे स्लो झालं का फास्ट झालं, हे एक्सप्रेस करण्यासाठी जी टर्म आपण वापरतो त्याला पॉवर असं म्हटलं जातं. सो पॉवर इज द रेट ऑफ डुईंग वर्क ऑर रेट ॲट विच वर्क इज डन. किती वेगाने एखादं कार्य केलं जातं. सो ॲट व्हॉट रेट वर्क इज डन इट इज कॉल्ड एज पॉवर. म्हणजे पॉवर म्हणजे काय? वर्क मेजर करण्याचा, वर्क रेट मेजर करण्यासाठी आपण ही टर्म वापरतो. So power is equal to work upon time. Obviously आपण with respect to time rate measure करतो. So we are measuring power or work with respect to time, की ज्याला आपण power असं म्हटले. So work upon time is equal to power. So P हे नोटेशन पॉवर साठी आहे, W हे नोटेशन वर्क डन साठी आणि T हे नोटेशन टाइम साठी. आता आपण याचं युनिट पाहायचं आहे. सो SI सिस्टीम मध्ये वर्क डन साठी युनिट आहे जूल, आपल्याला माहिती आहे. ओके. आणि टाइम साठी युनिट आहे सेकंद. सो एसआय सिस्टीम मध्ये पॉवर साठी युनिट येणार आहे जूल पर सेकंद, पण याला एक वेगळं नोटेशन दिलं जातं. इट इज कॉल्ड एज वॅट. सो एसआय सिस्टीम मध्ये पॉवर साठी युनिट आहे जूल पर सेकंद, की ज्याला वॅट असंही म्हणतात. सो इन एसआय सिस्टीम युनिट ऑफ पॉवर इज जूल पर सेकंद. इट इज ऑल्सो कॉल्ड एज वॅट. अँड 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल डिवाइड बाय 1 सेकंद. म्हणजे 1 वॅट एवढी पॉवर वापरली गेलेली आहे, एवढी पॉवर आहे असं आपण कधी म्हणू शकतो. जर एखादा ऑब्जेक्ट 1 जूल एवढं कार्य 1 सेकंदामध्ये करत असेल तर त्याची पॉवर जी आहे ती काय म्हणू शकतो आपण? 1 वॅट आहे. सो इफ ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग 1 जूल ऑफ वर्क इन 1 सेकंड देन दॅट ऑब्जेक्ट इज सेड टू हॅव पॉवर ऑफ 1 वॅट. पण हे 1 वॅट हे युनिट अतिशय स्मॉल आहे, कारण इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये खूप जास्त प्रमाणात पॉवरची गरज असते ना. पॉवर मोजण्यासाठी मग जे काही मोठे युनिट्स वापरले जातात, आणि त्यासाठी आपल्याला आणखी एक युनिट पाहायचं आहे पॉवरसाठी, हॉर्स पॉवर. सो व्हॉट इज हॉर्स पॉवर? HP. तुम्ही म्हणता ना कधी कधी मोटर 1 HP ची आहे, 1.5 HP ची आहे. HP मीन्स हॉर्स पॉवर. सो हे HP म्हणजे काय किंवा हॉर्स पॉवर म्हणजे काय? सो 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट्स. तर 1 हॉर्स पॉवर म्हणजेच 746 वॅट. सो एक सिंपल नोटेशन आणि सिंपल कन्व्हर्जन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.
The unit of energy for commercial use, the unit of energy for commercial use is kilowatt hour. आणि आणखीही मोठ्या कमर्शियल यूज साठी व्यापारी तत्वावर आणखी पुढे जाऊन किलोवॅट आवर हे युनिट वापरतात. कोणतं युनिट वापरतात? किलोवॅट आवर. सो ते काय आहे ते आपण पाहणार आहोत. सो व्हॉट इज किलोवॅट? 1000 वर्क जूल वर्क परफॉर्म्ड इन 1 सेकंड इज 1 किलोवॅट पॉवर. जर एका सेकंदामध्ये 1000 जूल एवढं वर्क जर परफॉर्म होत असेल तर याला आपण 1 किलोवॅट पॉवर म्हणतो. सो 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 जूल. आणि आता याला आपण मल्टिप्लाय करणार आहोत आवरने. आवर म्हणजे टाइमने मल्टिप्लाय करणार आहोत. सो 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 किलोवॅट इंटू 1 आवर. पण 1 किलोवॅट म्हणजेच आपण आता पाहिले 1000 वॅट. 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट. किलोचं कन्वर्जन आपण सिंपल वॅट मध्ये केलंय. सो 1 किलो इज इक्वल टू 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट. आणि तसंच 1 आवर इज इक्वल टू 3600 सेकंड. पण आता आपल्याला माहिती आहे वॅट म्हणजेच काय? जूल अपॉन सेकंद. सो समजा मी इथं डब्ल्यूच्या ठिकाणी जूल अपॉन जर सेकंद घेतलं तर सेकंद कॅन्सल होईल आणि राहणार आहे फक्त जूल. सो 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल. सो 1 किलोवॅट आवर एवढं जर आपण लक्षात घेतलं तर तिथं वर्क डन किती असणार आहे? 3.6 इंटू 10⁶ जूल. आणि हे जे युनिट आहे हे ऍक्च्युली इलेक्ट्रिसिटी मेजर करण्यासाठी वापर केला जातो याचा. इलेक्ट्रिसिटी इज युज्ड फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ किलोवॅट आवर. म्हणजेच 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. आपल्या लाईट इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये येतं पहा एवढं युनिट इलेक्ट्रिसिटी वापरलेली आहे. सो 1 युनिट म्हणजे आपण किती इलेक्ट्रिसिटी वापरलेली असते? 3.6 इंटू 10⁶ जूल. एवढं कार्य करण्यासाठी आपल्या घरच्या इलेक्ट्रिक अप्लायन्सेस द्वारा तेवढी एनर्जी वापरलेली असते. सो that is about kilowatt hour and power. आणि